ਦੇ ਦਿਲ ਪਰਦੇਸੀ ਨੂੰ ਤੈਨੂੰ ਨਿਤ ਦਾ ਰੋਣਾ ਪੈ ਜਾਊਗਾ। ਦੇ ਦਿਲ ਪਰਦੇਸੀ ਨੂੰ ਤੈਨੂੰ ਨਿਤ ਦਾ ਰੋਣਾ ਪੈ ਜਾਊਗਾ। ਨਾਲ ਰੰਜੇ ਤੇ ਜੋਗੀ ਦੇ ਤੈਨੂੰ ਜੋਗਣ ਹੋਣਾ ਪੈ ਜਾਊਗਾ। Get ready. I'm a king, but I bop with my saint. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला ना. आज पी.टी.सी म्हणजे पोलीस ट्रेनिंग सेंटर मरोल इथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केला होता ना. आमचा कार्यक्रम होता. तर मित्रांनो, व्हिडिओ केल्यात मी. व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग शेवटला नक्की कमेंट करा. मी आहे ना इकडं 6 करोडचा मालिक आहे. मुलांना सावधान, विश्राम. जेवण झालं का? काल चायच्या 3 किटल्या ठेवल्या होत्या, आज 1 ठेवले. त्याचा अर्थ पण खाली झाला नाही. तुमच्यासाठी पाईपलाईन करायला आहे. पाईपलाईन दारात आणण्यासाठी सबवे. तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असेल सिंगर. आपल्याला बोलतात निक्का. मुलांनो, आवाज येतोय ना? आता येतोय का? पहिली दिवस गेली. आता चांगलं खायला भेटते ना, गरम गरम. लहानपणीपासून मी ऐकलंच या, विसरू नका. आ गए मेरे मौत का तमाशा देखने. अब मुझे लटका देंगे. थोड़ी देर बाद 7 से 12 आएगी या के 12 आएगी. थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर मेरा भाई आएगा, मुझे नीचे उतारेगा. तुम लोग चर्चा करते घर जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. तुम्हारी ये नामर्दानगी पूछ दिली. इस देश का तमाशा इसी का मुँह से देखेगी एक दिन. कुछ नहीं कहना मुझे, तुम्हें कुछ नहीं. तुम्हारी जिंदगी में कोई फर्क पड़ने वाला नहीं है. अंधेरे में रहने की आदत पड़ी है तुम लोगों को. गुलामी करने की आदत पड़ी है. पहले राजा महाराजा की गुलामी की, फिर अंग्रेजों की, फिर नेताओं की, फिर गुंडों की. धर्म के नाम में तुम एक बेमकाते, तुम एक दूसरे के गले काट के जी रहे हो. जियो, काटो. ऊपर वाला भी ऊपर से देखता होगा तो सोचता होगा कि मैंने सबसे खूबसूरत चीज बनाई थी इंसान. नीचे देखा तो सब कीड़े बन गए. जियो भाई, जैसा जीना चाहता हूं वैसे जियो. धर्म पे नाम से क्रांति लाना चाहती थी, किसने सुनी उसकी बात? काले वर्तमान को खत्म करना चाहती थी. सब साले मुर्दे जिंदा लाशें किसको जगाती हो. मैं जाके अच्छा काम करके जा रहा हूँ, सुकून है. लेकिन याद रखना, कहने कल आने वाला शेर भी अपने देश के नक्शे पे देख नहीं पाएगा. ये भूल रहा है. अपने घर में जो रोटियां बनती है वो भी देसी चक्की से पीस कर आता है. साले अपने देश को तो अपने घर में तो एक सुई नहीं बना सकते, अपने देश को तोड़ने का सपना देखते हैं.
ये सपना देख सकते हैं कि उन्हें मालूम है मुर्दों का देश है। हम दूसरों के वतन के लिए कोई हमदर्दी नहीं है। क्यों समझा रहा हूं मैं? पागल हूं मैं? भूसा भरा है मेरे दिमाग में। जियो भाई जियो, जैसा जीना चाहते हो वैसा जियो। अपनी पंखा डाली। मला प्रपोज करणार आहेस? मला लग्नासाठी मागणी घालणार आहेस? तसं करू नकोस. आणि भया,
नाहीये. मुलगा 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 आणि मुलगा. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी, मुलगा म्हणजे अमुक आणि मुलगा म्हणजे तमुक. मुलगी म्हणजे काचेचं भांड, मुलगी म्हणजे घराण्याची आबरू, मुलगी म्हणजे उंबऱ्याच्या आत. हे सडके विचार ज्या ज्या लोकांच्या मनात असतात त्या त्या लोकांच्या म्हातारपणाच्या काठीला आणि वंशाच्या दिव्याला व्यंजनांची वाळवी लागून जेव्हा ती म्हातारपणाची काठी फुटते तेव्हा त्यांचे डोळे खडकन उघडतात आणि मनात एकच विचार, आज मुलगी का हवी, आज मुलगी का हवी. सन्माननीय व्यासपीठ इथं विराजमान असणारे सर्वांचे लाडके आदरणीय प्राचार्य सर, आंतरवर्ग आणि बाह्य वर्गाचा सर्व स्टाफ, मंत्रालयीन स्टाफ आणि तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी. मी श्रुतिका सुहास पाटील आपल्या पुढं विषय मांडती आहे. आई, बहीण, पत्नी पाहिजे मग मुलगी का नको. आई, बहीण, पत्नी पाहिजे मग मुलगी का नको. संता नाही नाती गोती शिंपल्या पोटी जन्मे मोती. संता नाही नाती गोती शिंपल्या पोटी जन्मे मोती. परवा मी एक चित्र पाहिलं. शिंपल्यामध्ये मोती जन्माला येतो आणि तो त्यातच असतो. पण मी त्या जागी एक लहानसा जीव पाहिला. ते पाहून थोडा वेळ मी आश्चर्यचकित झाले. कारण त्या चित्राखाली लिहिलं होतं, मला जगायचंय, मला जगायचंय, मला वाचवा. खरं पाहता असं म्हणण्याची वेळ त्या गर्भावरती का बरे यावी. या जगातल्या प्रत्येक पुरुषाने आई याच बाईच्या पोटी जन्म घेतला असला तरी देखील त्याची स्त्री बद्दलची मते कमी आणि दुय्यम दर्जाची का. आपल्याला आई, बहीण, पत्नी या प्रत्येक नात्यात स्त्री हवी असते, मग मुलगी याच नात्यात का नको. कारण मुलापेक्षा मुलीचं स्थान कमी आहे म्हणून. अहो, मुलाप्रमाणे मुलगी ही आपलाच एक अंश असते, मग तिच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी सकारात्मक का असू नये. आज समाजात मुलींवरती बंधनं लादली जात आहेत. मुलींना जन्म देण्यापासून दरडावलं जातंय. का, कशासाठी. हा समाज मुलाकडे वंशाचा दिवा म्हणून पाहतोय, मग मुलीकडे वंशाची दीपज्योती म्हणून का नाही पाहत. काय कमी आहे मुलींमध्ये. आजही प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रिया काम करताना दिसतात, पण ग्रामीण भागात हे प्रमाण फारच कमी आहे. आणि हे जर असंच चालत राहिलं तर पतीच्या सुखदुःखात साथ देणारी पत्नी मिळेल का, भावाला राखी बांधायला बहीण मिळेल का, आईला लेक मिळेल का, याचा विचार करायला हवा. 2011च्या जनगणनेनुसार भारतात दर 1000 पुरुषामागं स्त्रियांचं प्रमाण 933 इतकं आहे. जर 933 प्रमाण असेल तर 933 जणांनाच लग्न करता येईल. मग उरलेले 67 जण काही टाळकुटत बसतील की मग ब्रह्मचर्य पत्करतील. स्वतःचं घर संसार सांभाळून देशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या द्रौपदीजी मुर्मू यांच्याकडे आम्ही आदर्शानं पाहतो. त्यांच्या आदर्शाचे नारे रस्ती ओरडून सांगतो आणि इकडे मात्र घरातील स्त्रियांवरती मारहाण करतो. हाच का आमचा आदर्श. रोज वर्तमानपत्रात बातमी असते, सासरच्या जाचाला कंटाळून सुनेची आत्महत्या किंवा स्ट्रोकचा भडका होऊन एका नवविवाहितेचा मृत्यू. अशा बातम्या वाचल्या की माझ्या मनात प्रश्न येतो, कसं होणार या देशाचं. स्त्रीमध्ये प्रेम असतं, ती आपल्या हृदयामध्ये संपूर्ण विश्वाला सामावून घेऊ शकते, मग मुलगी जन्माला आल्यावर तिचं कौतुक का करत नाहीत. म्हटलं जातं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगास उद्धारी, पण ती दोरी धरणारच आज कोणी नसेल तर जगास कोण उद्धारणार. एक घास काऊचा आणि एक घास चिवचा असं म्हणत भरवणारच कोणी नसेल, किंवा चंदनाच्या पाटावर चांदीच्या ताटात मोत्याचा घास भरवणारच कोणी नसेल तर ते अन्न कितपत खावंसं वाटेल याचा विचार पोटपूजा करणाऱ्यांनी तरी नक्कीच करावा. भारताची गानकोकिळा लता मंगेशकर, पी.टी. उषा, टेनिस स्टार सानिया मिर्झा यांसारख्या मुलींचा आदर्श आज महिलांनी ठेवला पाहिजे. स्त्रियांच्या वाढत्या प्रगतीबद्दल मी म्हणेन, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, पण क्षितिजा पलीकडे जाण्याची नवी जिद्द असावी. मुलींची संख्या कमी झाली तर दर्जा मा करून
पेशव्यांचा इतिहास घडवणारी आनंदीबाई विचित्र असली तरी ती इतिहासाची देणगी मानली जाते. मग घडेल का असा इतिहास, मिळेल का लिओनार्डो दा विन्सीला पुन्हा एकदा मोनालिसा. समाजात एखादी व्यक्ती वारली तर तिच्या मुलीला पहिल्यांदा बोलावलं जातं. तिच्या पुढं दुःखाचं 4 अश्रू डाळून आपलं दुःख कमी करण्यासाठी आई वडिलांना मुलगी ही हवीच. आई आणि बाबा या कोमल नावाने हाक मारणारी व्यक्ती म्हणजे मुलगी आहे. मुलीचा गर्भपात करू नका, तिला या जगात येऊ द्या. मी शेवटी असं म्हणेन, रणदुदंबीच्या तुतारीला फक्त एक ताल द्या. रणदुदंबीच्या तुतारीला फक्त एक ताल द्या. फुल निघाले लढायला त्याला शौर्याची ढाल द्या. फुल निघाले लढायला त्याला शौर्याची ढाल द्या. आयोजकांनी तर मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मी माझं मनोगत थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. चारों दिशाओं में सब छाया, उसकी भुजाएं बदले कथाएं, भागीरथ तेरी तरफ शिव जी चले, देख जरा ये विचित्र माया.
यादें इस ट्रेनिंग सेंटर की हर पल साथ निभाएगी। जो सीखा है यहाँ तुमने वो हिम्मत तुम्हारी कहलाएगी। न डरना मुश्किलों से, न कभी राह बदलना मेरे दोस्तों। तुम्हारी वर्दी ही अब हर जुर्म से लड़ने की ताकत बन जाएगी। परंतु आज आता हा कार्यक्रम संपल्यानंतर मी हे क्लिअर करतो. जय गाए तव जय गाए.
आजचा सांस्कृतिक कार्यक्रम पीटीसीतला आज संपन्न झाला न जी मजा घेतली ती व्हिडिओत बघा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा स्क्रिप्ट करू नका शेवटचा दिवस ना पीटीसीतली मजा काय मजा असते ती तुम्हाला पण बघायला भेटेल आजचा दिवस उद्याचा दिवस लास्ट नाही 100%. कार्यक्रम संपला आणि चाललो होतो जेवायला तेवढ्यात काका दिसले. ही रांग बघा किती मोठी आहे. या रांगेत आमचा नंबर कधी लागेल याची वाट बघत होतो ना शेवटी लागला नंबर. पीटीसीतलं जेवण काय थाली आहे. श्रीखंड पुरी चिकन रस्सा सलाड भाजी व्हेज पहिल्यांदा